जय भवानी जय शिवराय. जाऊया आपण बादच्या दिशेने जिथे मात्र सामना रंगतोय. एका बाजूला स्वर्गीय सुरेखा खाडे 11 आदर्श वांगणी विरोधात जांताराचा बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगते. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज जोबेलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वाघाची शिकार मैदानावरती होतीये. हो, तेजस पडबल पहिल्या बॉलवरती आउट होतोय. फर्नस बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय अरुण शिंदे. हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. ते जज करत असताना अजून एक धक्के पे धक्का लागतोय. बॅटिंग करणारी टीम आदर्श वांगडी संघाला. फर्नस बाद. आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे विनंती आहे प्रत्येक टीमला 20 मिनिटासाठी आपण 4 षटक इथे मात्र पूर्ण करायचे 20 मिनिटांमध्ये. अन्यथा 5व्या षटकासाठी एक खेळाडू तुम्हाला 30 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची आपण नोंद घ्यायची कारण 5 ओव्हरची मॅच 25 मिनिटाचा होती आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतो तुम्हाला, आपण ज्यावेळेस मॅचला सुरुवात करताय त्यावेळेस मात्र थोडंसं फास्ट खेळा. स्वर्गीय आपण पाहतोय आज मात्र संघ मात्रावरती खेळतोय सुरेखा खाडे. 11 आदर्श वांगणी हा संघ मात्रावरती खेळतोय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनुभव बोलतोय. अरुणला तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सलीम आहेत स्ट्रायकिंग एरियावरती, त्यांच्या बॅटमधून आलाय चौकार. ह्या दलित गोलंदाजी मार्कवरती 2 विकेट त्यांनी संपादित केल्या. जरूर फुलटॉस होता. ऑन साईडला टर्न केलाय, चकमा दिलाय क्षेत्ररक्षकाला समोरून. अगदी बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेला. बॉल सीमा पार. चौकार. प्रितेश होते यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. स्वतः आपण पाहतोय संघनायक होते, त्यांना चकमा देऊन उलकावणी देऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार वसूल केलाय. धावफरक वेगानं आता पुढे सरकत असताना इथे फटका चांगला आहे. मिडॉनला खेळाडू उपस्थित. बॉलला फेक करेल.
दरम्यान एक चिकी सिंग तिथे देखील एकपटी गेली. धावफलक सिंगच्या साथीने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील. जरी 2 फलंदाज बाद झाले तरी देखील धावफलक 10 या आकड्यावरती पूर्णपणे स्थिरावलंय. या मॅचमध्ये जिहादनं चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच्या विरोधात आक्रमण देखील झालंय, कारण 2 चौकार आपण पाहिले आणि त्याच 2 चौकाराच्या साथीने धावफलक आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. धावफलकावरती धावा 10 धावफलकावरती जोडल्या गेल्या. एक आपण पाहतोय षटक क्रमांक 1 फेकले जिहादनं, त्यामुळे आतापर्यंत आपण बरोबर आहोत. या मॅचमध्ये 20 मिनिटांचा उद्या 4 षटकांसाठी 2 ऑफिशियल पंच मैदानावरती जोडले गेलेत. मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय सनी भोईर सर फ्रॉम कुळगाव, त्यांच्या साथीने स्कोरलेग अंपायर DK दत्ता कडव यांना देखील आपण पाहतो या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. तिसरं पंच कुणाल पेनकर सरांना आपण आज इनाक्षमध्ये पाहणार आहोत, त्यांचं कौतुक व्हायला हवं. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती गोलंदाज विलास निरगुडा हा गोलंदाज मैदानावरती तुम्हाला पार पाहिल. 2 ओव्हर पॉवर प्लेचे आपल्याला जरूर पार मिळतील. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे नेहमीच 2 ओव्हर पॉवर प्लेचे आपल्याला जरूर पार मिळतात आणि त्यातल्या त्यात पहिलं षटक फेकलं जिहादनं, परंतु आता षटक क्रमांक 2 घेऊन प्रगतीपथावरती गोलंदाज दाखल झालाय विलास. विलासचा पहिला बॉल लाईन चेक करावी लागेल. यशांच्या मागे सागर देशमुखला तुम्ही पाहताय, तो मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. नुकताच मागील 2 हप्त्यापूर्वी आपण पाहिलं असेल तर एक मोठी स्पर्धा पार पडली, जांतराचा चषक. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सागर देशमुख यांना तुम्ही पाहताय, जे मात्र यष्टींच्या मागे आहेत. त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला बिगिट करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान. डॉट बॉलची समाप्ती होत असताना पहिल्या ओव्हरच्या अंती आपण पाहिलं धावफलक 10 या आकड्यावरती होतं. एक वाईट बॉल तिथे फेकला, तिथे स्कोरबोर्ड पुढे सरकलं. 1 वर 11 धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. टीमची टोटल फलकावरती जोडली गेली आहे. धावफलकावरती 11 धावा इथे मात्र जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये इथून कमबॅक करावा लागेल. बॅटिंग करत असताना टीमला देखील इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. सलगचा दुसरा डॉट बॉल आता तुम्हाला पार मिळेल. अनुभव भरपूर आहे. तुम्ही पाहताय समोर बॅटर मैदानावरती सलीम आता दाखल झाला या मॅचमध्ये, परंतु पुन्हापणे कमबॅक करायचा प्रयत्न केलाय. यावेळेस विलासनं ज्या प्रकारची गोलंदाजी केली जिहादनं, तीच गोलंदाजी आता मैदानावरती विलास देखील करतोय. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. काय गोलंदाजी करतोय, वेग भरपूर आहे, त्यासोबत अचूक टप्पा तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज विलास आतापर्यंत पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केलाय, त्यामुळे धावफलक पूर्णपणे थांबलंय. 11 या आकड्यावरती धावफलक आतापर्यंत तुम्हाला जरूर पार मिळेल. 3 चेंडू सलग डॉट टाकत असताना गोलंदाज विलास इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा बॅटन पाठच्या बंद सलग बॉल देखील चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सलगचा 4था डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. पहिला बॉल खराब जरूर टाकला, त्यानंतर लाईन सापडली गोलंदाज विलासला आणि आतापर्यंत मी म्हणेन सलग 4 चेंडू डॉट टाकत असताना काय गोलंदाजी करतोय. सलगचा 4था डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. म्हटलं जातं ना, यही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे 55 चेंडू से कैसा बनाते आशिया, वो बोले तिनका तिनका उठाना पड़ता है. ज्यावेळेस तुमच्या बॅटपासून चौकार षटकार येत नाहीयेत, त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. सलगचा 5वा डॉट बॉल पाहायला मिळेल का, परंतु लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. विष्णू चिंतामण धुळे हे देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करू. या स्पर्धेच्या माध्यमातून स्कोररच्या भूमिकेत विशाल धुळे आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्याला ओळखलं जातं. इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाठमोरा प्रितेश आहेत, बॉलला फेक करतायत. 2 धाबा, एक पडायचा प्रयत्न चालवलाय आणि अखेर दुसरी धाव देखील बदलाच्या मध्ये भरपूर वेगानं एक पडी जाते. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज विलास, कारण त्याने आतापर्यंत आपण पाहिलं जबळ 4 चेंडू टाकत असताना 2च धावा, ते देखील 4 धावा खर्च केला, ते देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा येथे त्याने खर्च केल्या. 5 बॉलचा खेळ संपन्न झाला. शेवटचा बॉल. 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत असताना विलास राईट नंबर द विकेट.
या वेळेला देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगानं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल होत असताना षटक क्रमांक 2चा खेळ आता संपन्न झालाय. परफेक्ट 10 मिनिटांमध्ये 2 षटक संपलेत कारण 8 वाजून 10 मिनिटांनी सामन्याला सुरुवात झाली होती. त्यामुळे आपण पाहतोय आतापर्यंत 10 मिनिटं इथे मात्र संपन्न झालेत. त्यामुळे धावफलक आपण पाहतोय टीमची टोटल 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा तुम्हाला जरूर पार मिळतील फक्त आणि फक्त 14. असेल तर कॉम्प्युटर बॉक्सशी संपर्क साधा. महेशजी धुळे आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे या. 2 ओव्हरच्या अंती धावफलक 14 एकड्यावरती आपल्याला जरूर पार मिळेल. 18 बॉलचा खेळ अजून शिल्लक. या मॅचमध्ये खरं तर मी म्हणेन बॅटर तेजस पडबल जिथे आऊट झाला तिथे मात्र संघ पूर्णपणे अडचणीत सापडला. पहिल्या बरोबर ती परवडणार नाही आहे. बॅटर तेजसचा आऊट होणं टीम आदर्श बांगडी संघासाठी आज खरं तर स्वर्गीय सुरेखा खाडे यांच्या स्मरणार्थ हा संघ इथे मात्र बांधण्यात आलाय. आदर्श बांगडी हा संघ मात्र वरती खेळतोय आणि पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं खरं तर एक मोठा विजय संपादित केला. टीम गावदेवी खरबई बी संघाने तो सामना जिंकला. भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी या स्पर्धेमध्ये दाखवला आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. एक्स्ट्रा गटातून तो संघ खेळला परंतु आता रेग्युलर गटाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आपण पाहतोय आदर्श बांगडी विरोधात जामताराचा बदलापूर या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच रंगत असताना नेक्स्ट मॅच तुम्हाला पार मिळेल. सर अधिकचा वेळ खर्च करू नका. खेळाडू आपणास विनंती आहे आपण सराव बंद करा आणि लगेच आपण मॅचला सुरुवात करतोय. नेक्स्ट मॅच जय भवानी शिरगाव नेहा 11 आणि त्यांच्या विरोधात संघ खेळणार श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली. दोन्ही टीमची आपल्याला विनंती आहे आपण मिड इनिंगमध्ये टॉससाठी या. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रितेश आलेत. प्रितेशचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाकेदार सुरुवात करतो. मी आधीच म्हटलं होतं अनुभव प्रचंड आहे अरुण शिंदे यांच्याकडे आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. षटकार आलाय 20 धावा. यावेळेला देखील लाईन थोडीशी खराब आहे. अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता कारण लाईन थोडीशी खराब आहे. पंचांनी पाहिलं त्यांनी इशारा केलाय. बॅट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धावफलक जम पोहोचले. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 21 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. इथे देखील पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होता जमलं नाहीये. बॅटम पॅटच्या मधनं बॉल निघून चालला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना एसटीच्या मागे मास्टर माइंड खेळाडू तुम्ही पाहताय सागर देशमुख उपस्थित आहे ज्याने मात्र भरपूर चांगला खेळ नेहमीच दाखवलाय. टीम जामताराचा बदलापूर संघासाठी तोच खेळाडू मैदानाच्या तुम्हाला पार मिळेल. एसटीच्या मागे केंद्रबिंदू आहे. इथे फटका हा देखील फसला की काय. ऑन साईडला खेळतलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. या फटक्याचा चटका लागेल टीम जामताराचा बदलापूर संघाला. 10 मध्ये 6 टीम आदर्श बांगडीला. सिक्स. या वेळेला देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना सूर्यकांतजी धुळे यांच्या बाजूतून 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं. खरं तर 2 चौकारासाठी सलग 2 चौकार मारले तर ते 500 रुपयाचं कॅश प्राईज होतं आणि 2 चौकार सलग ठोकलेत बॅटर सलीमनं. त्यामुळे आपण सलीमला 500 रुपयाचं कॅश प्राईज देऊन सन्मानित करू. एक सिंगल धाव इथे देखील ॲड होईल आणि सिंगलच्या साथीनं स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार भेटतील.
28 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती आहे. प्रितेशवरती आक्रमण केलं जरूर. 2 षटकार आतापर्यंत ठोकलेत. एक सिंगल धाव एक पडली. एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात त्याने खर्च केली आहे. या वेळेला देखील जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होत ना. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न पुढे फसतो आहे आणि अखेर डॉटबॉलची समाप्ती होत असताना पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 4 धावा आणि आता 14 धावा वसूल करतोय. बॅटिंग करत असताना संघ आदर्श वागणी आणि त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पार पाहिलं आतापर्यंत फक्त आणि फक्त 28. वरती जोडले गेले. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती गोरदा दाखल झाला. गोरदाची बारकवरती विलास तिरुगुडा हा गोरदा तुम्हाला पार मिळेल. पुन्हा एकदा तो षटक क्रमांक 4 घेऊन दाखल झालाय. सागी कोट्या तरी 4 तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी तो दाखल झालाय. या बॅचमध्ये समोर बॅटर आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. तो अरुण शिंदे सध्याच्या घडीला तुम्हाला स्टॅकिंग एरियावरती पार मिळेल. हलक्या हाताने ढकललाय ऑन साईडला. बॉल चाला डीपमध्ये लॉंग आला. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक सिंगल तिथे मिळेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आज कुणालजी पेनकर सर जे मात्र ऑफिशियल पंच आहेत त्यामुळे मॅच खेळत नाही आहेत. अन्यथा जाणताराचा बदलापूर टीममध्ये नेहमीच ते खेळत असतात. एक चांगले बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. त्यामुळे आज विलासच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे 2 षटक टाकण्याची. आमचे अमोलजी धुळे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आम्ही करू. एक पुरस्कर्त्याच्या यादीमध्ये त्यांचे देखील दाब बोलाशेट बॉयज या टीमला ते नेहमीच बांधत असतात. त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. अंपायर सिग्नल लाईक बायजच्या साथीनं एकदा फलकावरती जोडली जाईल. गौरव देखील आहेत मॅम फ्रॉम पोद्दार. त्यांचंही स्वागत आम्ही करू. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये भरपूर मेहनत घेतली त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सिंगलच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो विलास. या बॅचमध्ये पुन्हापणे कमबॅक तो करत असताना इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न फसला आणि दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना आज खरं तर उमेश सोनकर देखील इनॅक्शनमध्ये तुम्हाला पार मिळतील. कबड्डीचे एक चांगले खेळाडू आहेत परंतु क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. त्यामुळे नेहमीच टीम जांताराचा बदलापूर या संघासाठी ते देखील खेळत असतात. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. दरम्यान घडले काय तर इथून बॅटर त्याला मैदान सोडावं लागतंय. फौरनच बाद. अखिलेश हा खेळाडू मैदानावरती दाखल झाला. या बादमध्ये इथून त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. डावकर आताचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. परंतु संघ कुठेतरी थोडासा बॅकफुटवरती आहे. डाव कुठेतरी पोहोचलाय असंच म्हणावं लागेल. या बादमध्ये बॅटिंग करत असताना टीम आदर्श वागणी हा संघ मैदानावरती खेळतोय. गोरदास सज्ज होतोय. विलास राऊंड द विकेट करण्याचा प्रयत्न. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न पुढे बसला
संपर्क नव्हता बॅट बॉलचा, त्यामुळेच की काय आता डॉट बॉलची समाप्ती होत असताना अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार पाहिल. खरं तर पूर्णपणे पकड मजबूत करण्याचं काम करतोय विलास, ज्यानं षटक क्रमांक 2 फेकलं, तिथे धाबा खर्च केला फक्त 4. आणि या मॅचमध्ये देखील आता या ओव्हरमध्ये देखील तो पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चांगली गुरुदाची बनावी लागेल या मॅचमध्ये. पूर्णपणे पाकपटवरती संघ आदर्श वांगणी, इथे फटका चांगला आहे, धावा चांगला मिळतील का पाहावं लागेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल परंतु बॉल सीमा पार, सिक्सर. षटकार आलाय, धावफलक आता बेगारे पुढे सरकत असताना टीमची टोटल 36 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. विलासवरती आक्रमण चढवलंय, बॅटर तुम्ही पाहता मैदानावरती अखिलेश, त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, बेगीट करण्याचा प्रयत्न फसलाय. पंचाकडे पाहतात की लाईन खराब आहे का, पंचाला विचारणा केली परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळेच ठीक आहे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक आपण पाहतोय जवळ चौथं देखील आता समाप्त झालंय. आणि 4 षटकाच्या अंती धावफलक तुम्हाला पार बेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 36 धाबा धावफलकावरती जोडले गेलेत. अजूनही आपण जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये किती धाबा जमा करेल टीम स्वर्गीय सुरेखा खाडे 11 आदर्श वागणे हा संघ मैदानावरती खेळणारा. त्यामुळे 6 चेंडूमध्ये किती धावा इथे मात्र बनवल्या जातील ते देखील पाहावं लागेल की इथे मात्र कमीत कमी धावावरती रोखण्याचा प्रयत्न करेल टीम जामताराचा बदलापूर. हे देखील चित्र आपल्याला जरूर पार पाहिल, परंतु इथून धावा यायला हव्यात, कारण दुसऱ्या डावामध्ये देखील सागर देशमुख सारखा एक हार्ड हिटर बॅटर आपल्याला जरूर पार मिळेल. उमेश सोनकर असेल, त्यानंतर जिहाद सारखा एक चांगला खेळाडू मैदानावरती खेळताना दिसेल. त्यामुळे कमी कमी 50 ते 55 धावा धावफलकावरती इथून बनवाव्यात लागतील. त्याची बार्क पडती या आपल्याला देखील गोलगिरकी घेतली होती. दरम्यान लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल एकपट जाईल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता 37 37 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. या मॅचमध्ये आपण पाहतोय पूर्णपणे दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात, परंतु दीपक हा गोलंदाज आता दाखल झाला. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्टॅकिंग एअरवरती अखिलेश आंबेकर हा खेळाडू मैदानावरती जरूर तुम्हाला पार मिळेल. त्याच्या बॅटपासून धाबा किती येतील शेवटच्या 5 बॉलवरती हे देखील इथून पाहणं गरजेचं राहील. या आपल्याला देखील ऑन साईडला टर्न तर केलाय, 2 धाबा एकवडण्याचा प्रयत्न करतील या शंका नाही. एक सिंगल तिथे एकवडली, दुसरीचा प्रयत्न करताय, 2 धाबा एकवडण्याचा प्रयत्न झालाय आणि अखेर इथून एका बॅटरला मैदान सोडावं लागतोय. दे धक्का फरदत बा. जय भवानी शिरगाव टीमची कॅप्टन आणि टीम श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली टीमची कॅप्टन आपल्यास विनंती आहे, पण टॉससाठी लवकरात लवकर या. नाणेफेकीचा कौल आपण करू. लक्षात असू द्या मिड इनिंगमध्ये आम्ही टॉस संपन्न करतोय, त्यामुळे आपल्याला टॉससाठी येणं बंधनकारक असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पालकमंत्री प्रीमियर लीगचे आयोजक आपण पाहतोय खरं तर दीपकजी चव्हाण यांचं आगमन झालं. विनंती दादाला आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. टीम शिरगावची कॅप्टन इथे दाखल झाले. टीम मानकिवली कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. लक्षात असू द्या एक महत्त्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्पर्धा मोठी आहे. खेळपट्टीवरती जर दुसऱ्या डाबाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू आदळतोय तर तुम्हाला पांढरीला समोर जावं लागेल. इथे फटका चांगलाय, बॉल चाललाय, डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर.
धावफलक पुढे सरकत असताना 44. पुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल, एक पटी दुसरीचा प्रयत्न करताय. 2 धाबा एक पटीचा प्रयत्न चालवला आहे आणि अखेर आता या 2 धाबा इथे भेटतील अशी शंकात नाहीये. 2 धाबाच्या साथीनं धावफलक 46, 46 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. खरं तर दुसऱ्या ओव्हरची अंती परिस्थिती भरपूर नाजूक होती, कारण फक्त 14 धाबा जोडल्या होत्या, परंतु तिथून टॉप गिअरवरती बॅटिंग केली अरुण शिंदेनं. तिसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या आणि आता आपण पाहतोय जबरजबळ 5व्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. दोन्ही बॅटर आता एकाच एंडवरती आणि इथून ओम देशमुखला स्ट्राईक हवी होती, त्याला चौकार षटकार मारायचे होते, परंतु तो आऊट झाला आणि आता थेट निघालाय. डायमंड डकचा शिकार ठरत असताना बॅट्समन आऊट. बदलापूर वागणी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते. त्यांचे संचालक महेंद्रजी धुळे आणि जोवेली टीमचा एक चांगला खेळाडू अजय धुळे यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि अंपायर सिग्नल नो बॉल. धावा किती मिळतील पाहावं लागेल. 55 यस 2 धावा मिळतील, कारण दुसरे धाव एकवटण्याचा प्रयत्न फसला होता अखिलेशचा. त्यामुळे आता आपण पाहतो इथे पुरू आऊट झाला आणि आता नवीन बॅटर मैदानावरती प्रबुद्ध कांबळे दाखल होतोय. नवीन बॅटर मैदानावरती प्रबुद्ध कांबळे आलेत, जे बदलापूर समालोचन समितीचे सदस्य देखील आहेत. हा फटका चांगला आहे, इथे धाबा देखील चांगला मिळतील. एक सिंगल, तिथे एक पटी, 2 धाब्याचा प्रयत्न चालवलाय. अखेर प्रबुद्ध कांबळे यांना देखील मैदान सोडावं लागतंय. एकच धाव इथे मिळेल. धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल 5 ओव्हरच्या अंती जाऊन पोहोचले फलकावरती 49 धाबा आणि आता 50 धाब्याचं टार्गेट या बॅचमध्ये सेट करण्यात आले. त्यावेळेस दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल, त्यावेळेस मायक्रोफोनवरती सोमनाथजी काळे सर जोडले जातील, परंतु त्याआधी आपण जातोय. चला 50 धावा झालेत, 51ची गरज. रोहिदास भाऊ केणे यांना विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जोडले जातील तुषारजी शिंदे सर. धन्यवाद. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. उद्योजक आणि समाजसेवक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते कॉल कोण करेल हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यस, शिरगाव संघाचे संघनायक कॉल करतील. यस, काटाचा कॉल आहे आणि छापा आलाय. तर मानकिवली संघाने टॉस जिंकलाय. सन्मान्य किनेसाहेब, आपल्या विनंती आपण स्थानापन्न व्हायचे. दादा थांबा, विनंती आहे दादा, या विनंती आहे. तर मानकिवली संघाचा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात? क्षेत्ररक्षण करायचा डिसिजन असं घेतला कारण कमी होतात, चेसिंग करायला बरा पडेल म्हणून क्षेत्ररक्षण करू. एक चांगली संकल्पना. खरं तर आयोजकांच्या माध्यमातून एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल काय सांगाल? आणि 30 ॲड सर्कलमध्ये रात्रकालीन क्रिकेटमध्ये ती लाईट आपण पाहतो, त्याबद्दल देखील ऐकायला आवडेल आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. पहिलाच वर्ष आयोजन आहे, खूप सुंदर केलं आहे आणि खेळायलाही मजा येईल. आयोजकांनाही एंट्री दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस जर जिंकला असता शिरगाव संघाचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतला असता. बॅटिंग करायची किती धावा बनवण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे? 50-55 प्लस. 55 प्लस जाण्याचा प्रयत्न तुमचा असणार आहे आणि एकूणच संपूर्ण आयोजनाबद्दल या स्पर्धेच्या ते देखील ऐकायला आवडेल. आयोजन तर खूप भारी आहे, वाटत नाही पहिला वर्ष आहे.
पण आयोजन खूप मस्त आहे आणि एंट्री दिल्याबद्दल धन्यवाद. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुढची मॅच श्री गणेश मानकिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट सिरगाव संघ खेळताना पाहायला मिळेल पुढच्या मॅचमध्ये. आणि मानकिवली संघानं टॉस जिंकलाय, ते प्रथम गोलंदाजी करतील आणि फलंदाजी करावी लागेल सिरगाव संघाला. ही न्यूज आहे टॉस बॉक्समधून. धन्यवाद. कॉम्बॉक्स सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, बदलापूर समालोचन समितीचे सदस्य आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, ज्यांचा आवाज पूर्वार्धामध्ये आपण ऐकत होतात. मनपूर्वक आभार व्यक्त करूया तुषारजी शिंदे सर, त्याचबरोबर बदलापूरची मुलुक मैदानी तोफ महेशजी धुळे सर, मॅडी सर आमच्यासोबत आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार आम्ही व्यक्त करतोय. 51 धावांचं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी सुरू होतोय. सामना आपण पाहताय, एका बाजूनं स्वर्गीय सुरेखा खाडे आदर्श 11 वांगणी आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये जाणता राजा बदलापूर, या दोन संघांच्या दरम्यान बिग फाईट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. पूर्वार्ध संपलाय, 50 धावा जमवल्या बॅटिंग करत असताना आदर्श वांगणी या टीमनं आणि 51 धावांचं लक्ष ठेवलंय. बॅटिंग करत असताना जाणता राजा बदलापूर संघाची सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. बनवायच्या आहेत त्या 51 धावा. सैफ आणि इरफान ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. 5 षटकांची मॅच आहे. निश्चितच 51 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. चांगल्या पद्धतीनं मॅच रंगेल, कारण सन्मानजनक धावसंख्या पूर्वार्धामध्ये जमवली आणि एक चांगल्या धावसंख्येचा पल्ला पार पाडला. 51 धावांचं एक चांगलं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि जाऊया मैदानावरती. निश्चितच सलामीची जोडी मैदानावर बॅटिंग करत असताना सलामीवीर फलंदाज सैफ आणि त्याला साथ देत असताना इरफान जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. पहा मित्रांनो, पहिला चेंडू टाकला जाईल तसा वेळ काउंटडाऊन केला जातोय. बरोबर 8:43 आपण पहिला चेंडू टाकतोय. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे. 4 षटकं तुम्हाला सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये टाकावी लागतील. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती रोहन येतोय. षटक क्रमांक 1 ची सुरुवात. पहिलाच बॉल. पहिला चेंडू ओव्हर पिच, फटका चांगला खेळलाय. उंची गाठलीये, लांबी गाठेल का प्रश्न आहे. येस, जबरदस्त फटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती पहिला वार. चेंडू सीमा पार. चेंडूवरती पहिला वार येतोय, षटकार येतोय. 6 धावांच्या मदतीनं या ठिकाणी खातं खोललंय. लगेचच उत्तर दिलंय. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी. स्वतः गोलंदाज. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. रोहननं टिपला झेल. पहिला फलंदाज माघारी परतत असताना संपलाय बॅट्समन सैफचा खेळ. पाहताय दमदार आमदार चषक 2025 हे पहिलं पर्व. अतिशय सुंदर सुरुवात झाली आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा संपूर्ण सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. वन मॅन शो हरेशदादा धुळे यांच्या संकल्पनेतून ही टुर्नामेंट पार पडत असताना पहिली रात्र इथं सुरू झाली आहे. जबरदस्त मॅच. षटकाराला पहिल्या चेंडूवरती सैफच्या बॅटमधनं, त्यानंतर लगेच उत्तर दिलं रोहननं. विकेट टिपली आहे. टिट फॉर टॅट, ठोसा द्यायला सुरुवात झाली आहे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज. सागर मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटची एज. विकेटच्या मागे पुन्हा एकदा संधी आली आहे. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी माघारी परतत असताना लागलाय अजून एक झटका जाणता राजा बदलापूर टीमला. सागर सैफनं जबरदस्त बॅटिंगला सुरुवात केली, मात्र त्यानंतर लगेचच उत्तर देत आहेत.
जबरदस्त गोलंदाजी करत असताना रोहननं सलगच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट इथं अर्जित केल्यात. लागलेला हा अजून एक झटका बॅटिंग करणाऱ्या जांताराच्या बदलापूर या टीमला. निश्चितच अडचणीत सापडलाय संघ आणि इथून अडचणीतून बाहेर काढायचंय. बॅटिंग करण्यासाठी विलास आलाय. हॅट्रिक बॉल, गोलंदाज रोहन घेऊन तयार. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू अपील केली आणि अपील उचलून धरली. पंचांचं बोट आकाशाकडे, मैदानाच्या आतमध्ये वनवा लागलाय. हॅट्रिक संपादित करत असताना गोलंदाज रोहननं आग लावलीये. हॅट्रिक कंप्लीट. गुड बॉलिंग. चषकाची पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपादित करत असताना गोलंदाज रोहन जाधवला आपण पाहत आहे. अतिशय आकर्षक गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकाराच्या साह्यानं सुरुवात केली. सैफच्या बॅटमधनं षटकार आला होता. त्यानंतर आपण पाहाल तर एक सुंदर कमबॅक मैदानावरती केलाय. सलगच्या 3 चेंडूंवरती 3 विकेट अर्जित केल्या. विकेट हॅट्रिक संपादित करत असताना रोहन जाधव मैदानावरती अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं समाप्त होतोय. 5वा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कुठलीही 10व्या चेंडूवरती येत नाहीये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर आकर्षक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीनं व्यूहरचना करतायत. पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 2च फिल्डर 30 यार्डच्या बाहेर आणि अशा वेळेला फलंदाजांच्या पायामध्ये बेडा ठोकतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड आउट खेळायचं. इथं पुन्हा एकदा संधी आली आहे. इथं संधीचं सोनं केलं जातंय. निश्चितच पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. कदाचित बॅटच्या खाली चेंडू बंप झालाय का हे पाहिलं जातंय. अपील करतायत. लाऊड अपील. पंचांकडे दाद मागितली जाते. दोन्ही पंच एकमेकांशी सल्ला मसलत करतील. काळजी करू नका. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी झाली आहे. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा इथं एक छोटीशी संधी निर्माण झाली आहे. या चेंडूवरती नक्की काय घडलं हे आपल्याला पाहायचंय. अंपायर डिसिजन बाद आणि अजून एक झटका मिळालाय जाणता राजा बदलापूर टीमला. आहे. सुरुवातीलाच आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. षटकार सैफनं ठोकला. त्यानंतर जे कमबॅक केलं रोहन जाधवनं मैदानावरती आग लावली आहे. सलगच्या 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. पहिलं षटक संपलेलं आहे. 4 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. आक्रमक गोलंदाजी. कुठल्याही प्रकारे धावा बनवून दिल्या नाही. अतिशय सुंदर मारा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. लॉंगॉनवरती फिल्डर आहे. चेंडूला पकडून फेक करतोय. एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. एकापेक्षा जास्त काहीच नसणार आहे. एक धाव येते. धावफलकावरती पुढे सरकलेलं स्कोर कार्ड आपण पाहत आहे. 7 या आकड्यावरती. जिहाद बॅटिंग करण्यासाठी आलाय. साथ द्यावी लागेल एकमेकांना. इरफान जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. दोघांना एकमेकांच्या साथीने इथून किल्ला लढवायचा आहे. डाव सावरायचा आहे. 51 या मॅजिक फिगर पर्यंत पोहोचायचंय. 50 पार करायची आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजी मार्गवरती तेजस आलाय. अजून एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज. षटकाचा पुढचा चेंडू प्रचंड वेग. अतिशय दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा खाल्ल्यानंतर भन्नाट वेगानं विकेटकीपरच्या स्वाधीन होत असताना कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. धावांवरती निश्चितच अंकुश ठेवलाय. स्कोर कार्डवरती आहेत 7 धावा आणि जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. 4 बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडवरती जिहाद खेळतोय. जिहादवरती विश्वास आहे. फुलटोच चेंडू. हा विश्वास नक्कीच या ठिकाणी तुटला असं वाटत होतं. सोप्पा झेल ड्रॉप होतोय आणि जीवनदान मिळालं जिहादला. निश्चितच मैदानावरती मिळालेल्या जीवनदानाचा फायदा उचलला जाईल का? जिहादला मिळालेलं हे जीवनदान किती धोकादायक ठरू शकतं हे पाहायचंय.
जिहाद बॅटिंग करतोय, साथीनं इरफान. या दोन फलंदाजांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. जिहादला जीवनदान मिळालंय आणि मॅडी सरांच्या भाषेमध्ये जिहाद नव्हे तर हा बदलापूरचा जल्लाद कशा पद्धतीनं इथून धावा जमवेल हे पाहायचंय. इथं पहा लॉंग ऑफला पुन्हा एकदा खेळलंय, हलक्या हातानं समोर ड्राईव्ह केलंय, एक सिंगल धाव कंप्लीट करतायत, एका धावेची मदत येते, धावफलकावरती जोडतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकलेलं पाहायला मिळेल ते 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे, गोलंदाजी करत असताना दुसरं चालू आहे. रोहनला आपण पाहिलं सुरुवातीला 4 विकेट त्यानं पहिल्या षटकात मिळवल्या. यावेळेस गोलंदाजी करत असताना तेजस वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं, संघासाठीचं दुसरं षटक. प्रचंड वेग, अतिशय चांगल्या पद्धतीने इथं गोलंदाजी करतोय, कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रहारापासून दूर ठेवत असताना. षटक क्रमांक 2चा हा खेळ संपन्न होत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू इथं शिल्लक आहे आणि धावफलकावरती 9 धावा. स्ट्राईक एंडवरती जिहाद, ज्याच्यावरती फार मोठा विश्वास संपूर्ण टीमचा आहे. एक फटका खेळलाय सीमारेषेच्या जवळ, त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडूला पकडलं, फेकतायत. निश्चितच पुन्हा एकदा केवळ एकच धाव मिळतीये. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत 10 धावा. 5.00 ची सरासरी राखली आहे. बनवायच्या आहेत 51 धावा 2 षटकांच्या अंती 10 धावा. वन मॅन शो दमदार आमदार किसनजी कथोरे साहेबांचं हे गुणगौरव करणारं गाणं आपण ऐकताय. जाऊया मैदानावरती. षटक क्रमांक दुसरं संपलेलं आहे. धावफलकावरती आहेत 10 धावा, बनवायच्या आहेत 51 धावा. गोलंदाजी मार्गवरती ओम देशमुख येतोय. ओमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. बॅटिंग करत असताना जिहाद आणि इरफान दोघांनाही इथून किल्ला सर करायचा आहे. 2 षटकांमध्ये बनवल्यात 10 धावा. तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या जास्त बाहेरून. पंच DK सर आमच्याकडे वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येते, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड जातं 11 वरती. 11 4 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम देशमुख गोलंदाजीसाठी आलाय. अजून एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असताना षटकाची सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 धाव आली आहे. इथे जिहाद खेळतोय ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे, सीमारेषेवरनं येतोय, चेंडूला पकडून फेक करण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल धाव येईल, धावफलकावरती जोडतायत. एक सिंगल धाव येणं गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा घेत राहाव्या लागतील. स्कोअर बोर्डला हलतर ठेवावं लागेल. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीपासून 10.00 ची सरासरी मिनिमम गरजेची होती. आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये जमवल्या त्या 10 धावा. 5.0 च्या सरासरीनं धावा बनवल्या पहिल्या 2 षटकांमध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट बॉल, त्यानंतर एक सिंगल येते. स्कोअर कार्ड हळूहळू पुढे जायला सुरुवात झाली आहे. संजीवनी मिळाली आहे. स्कोअर कार्ड झालंय 12 या आकड्यावरती. इरफान येतोय स्ट्राईक वरती आणि इरफान वरती सर्जिकल स्ट्राईक केलाय ओम देशमुखनं. बॅटची एज, विकेटच्या मागे झेल, फलंदाज झालाय फेल. 1 मोर विकेट डाऊन. 5वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बॅट्समन इरफान गॉन. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. डीजेवाल्या भाऊंचं मनापासून आभार आपण व्यक्त करूया. इथं विकेट आली आहे. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला. संघ संकटात सापडलाय आणि अशा संकटाच्या वेळेला बाहेर काढावं लागेल. बॅटमन
खोलवर टप्प्याचा चेंडू, इथं पहा काय घडलंय. मला वाटतं यस्ट्या डायरेक्ट उद्ध्वस्त झाल्यात आणि अजून एक फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. हा चेंडू प्रचंड वेगवान, अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते. वाखाणण्याजोगी गोलंदाजी, अचूक टप्पा, भेदक गती आणि कुठल्याही प्रकारे अंदाज फलंदाजाला येऊ दिला जात नाहीये. सलग 6 निश्चितच अजून एक डॉट येतोय. धावांपासून वंचित ठेवलं जातंय, धावांपासून दूर ठेवलं जातंय. मोठ्या फटक्यांपासून कुठल्याही प्रकारे संधी दिली जात नाही. धावफलक स्थिरावलेला आहे. मोठा फुल स्टॉप लागलाय. स्कोर कार्ड आहे 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. इथं पुन्हा एकदा बॅटची एज, पंचांचं बोट आकाशाकडे. ओम देशमुख थांबायचं नाव घेत नाहीये. ऑन फायर. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन बाद होतोय. दीपकचा खेळ संपला. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या मॅडी सरांचे जीवाचे जिवलग मित्र दीपकजी, जितेशजी लिहे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहत आहे अजून एक चांगला चेंडू येतोय ओम देशमुखच्या माध्यमातून. मैदानावरती नक्कीच फलंदाजांना बॅकफुटवरती पाठवलं जातं. बॅकफुट पंच देत असताना स्कोर कार्ड स्थिरावलेलं 12 या आकड्यावरती. 3 षटकं संपली. स्कोर कार्ड वरती आहेत 12 धावा. राणे साहेब या 2 मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि पोद्दार कॉम्प्लेक्समधून हे दोन्ही मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खरं तर आपण पाहतोय सन्माननीय हरेश धुळे साहेब यांचे ते निकटवर्ती आहेत. संतजी बामगुडे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय अथर्वजी उतेकर साहेब हे देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी दाखल झालेत. आपलं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही अतिशय आनंदाने, अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून सर्वांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद, थँक्यू सो मच. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. स्पर्धा आपण पाहताय आमदार चषक 2025चं हे पर्व हरेशदादा धुळे यांनी पाहिलेलं स्वप्न आणि त्यांच्या स्वप्नातून साकार होत असणारा हा संपूर्ण सोहळा. सामना जबरदस्त खेळतायत. काय गोलंदाजी केली जातीये. फलंदाजांना 4 मुंड्या चित केलं जातंय. अजून एक विकेट टिपलीये. तो मग एक फलंदाज बाद होत आहेत. तू चल मैं आया. मैदानावरती जातात, हजेरी लावतात, मैदान सोडून येतात. 51 धावांचं लक्ष होतं. असं वाटलं होतं की पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हे लक्ष इथं पार केलं जाईल. मात्र मैदानावरती काय कमबॅक केलं. जबरदस्त खेळत असताना पाहायला मिळते टीम
स्वर्गीय सुरेखाताई खाडे आदर्श 11 वांगणी हा संघ मैदानावरती जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 चालू झालंय. तेजस पडवळ गोलंदाजी मार्गवरती पहिले 2 चेंडू डॉट फेकले, त्यानंतर विकेट अर्जित करत असताना ज्याच्यावरती विश्वास होता त्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. जिहाद तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावला आहे. नवीन फलंदाज प्रितेश येतोय मैदानावरती. बॅटिंग त्याला करायची आहे. धावफलकाला 51 पर्यंत पोहोचवायचंय. स्कोर कार्ड स्थिरावलेलं आहे ते 12 या आकड्यावरती. 12 वरती जे स्कोर कार्ड थांबलंय ते मात्र पुढे जायचं नाव घेत नाही. मोठा फुलस्टॉप लागलेला आहे. इथून धावफलकाची कशी कोंडी फोडायची, स्कोर कार्डला कसं पुढे घेऊन जायचं, हा यक्ष प्रश्न या ठिकाणी पडलाय जाणता राजा बदलापूर या टीमला. जबरदस्त गोलंदाजी, यॉर्कर लेंथ, अचूक टप्पा, भन्नाट वेग, जबरदस्त अप्रतिम दर्जाचा खेळ मैदानात पेश करतायत. चांगल्या पद्धतीने विकेटच्या मागणं साथ मिळतीये. चांगल्या पद्धतीने एकमेकांना कॉर्डिनेट करत असताना सर्व फिल्डर्स आपण पाहताय. वेगवान गोलंदाज तेजस पडवळ गोलंदाजी करतोय. विकेटच्या मागे पूर्ण फील्ड पॅक केलेली आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी ऑन साईडला खेळलाय. एक सिंगल आली आहे. बऱ्याच काळानंतर स्कोरबोर्ड थोडंसं हलतंय. इथं एक धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जातंय ते 13 वरती. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करत असताना तेजस पडवळ. वेगवान तेज तरार, पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनवरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी चेंडूला पकडून फेक करेल. एक सिंगल धावे व्यतिरिक्त काहीच नसणार आहे. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करतायत. गोलंदाजी करत असताना चौथं षटक या ठिकाणी संपलंय. टीम मैदानाच्या आतमध्ये आक्रमक भूमिकेमध्ये पाहत आहे. स्वर्गीय सुरेखा खाडे आदर्श 11 वांगणी हा संघ 4 षटकं संपलेले आहेत. धावफलकावरती आहेत 14 धावा. जवळ विजयाचा मार्ग मोकळा केलाय. या ठिकाणी संघ मैदानावरती आदर्श वांगणी हा संघ विजयाच्या जवळ जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. विजयाच्या समीप जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जाणता राजा बदलापूर संघाला या ठिकाणी एव्हरेस्ट पार करायचा आहे. 51 पर्यंत पोहोचायचंय. धावफलकावरती आहेत 14 धावा. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होऊ दिला नाही. विकेटच्या मागे चेंडू गॅदर केला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव येतोय. पहिला डॉट. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जवळ जर वैध चेंडू फेकले तर या ठिकाणी आपण पाहताय औपचारिकता शिल्लक राहतीये. मैदानात चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली. सुरुवातीला 50 धावांचा डोंगर उभा केला. 51चं लक्ष ठेवलं. जाणता राजा बदलापूर गावसारखी मातब्बर टीम मैदानाच्या आतमध्ये असताना सुरुवात सुंदर झाली. षटकारानं सैफनं सुरुवात केली होती. त्यानंतर आपण पाहाल तर काय सुंदर कमबॅक केलं. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती भेदक मारा आणि निश्चितच मैदानावरती पूर्ण फायदा उचलत असताना चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली. एका पाठोपाठ एक विकेट अर्जित केल्या. एका पाठोपाठ एक फलंदाजांना मैदानातून बाहेर पाठवलं आणि विजयाचा मार्ग मोकळा करतायत. अजून एक चांगला चेंडू येतोय. या ठिकाणी 22चा इशारा येतोय पंचांचा. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चांगल्या पद्धतीनं तो सुद्धा गोलंदाजी करतोय. अद्यापर्यंत त्याने 3 चेंडू फेकलेत. केवळ एकच धाव खर्च केली. 4 धावा 22च्या येत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेटनं टाकलेला हा चेंडू पुल करायचा आहे, मात्र व्यवस्थित तो सुद्धा बॅटवरती आला नाही. चांगल्या पद्धतीनं प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण, चांगल्या पद्धतीनं गती आणि चांगल्या पद्धतीनं टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करतायत आदर्श वांगणी हा संघ. आदर्श खेळ मैदानात पेश करतायत. इथं मात्र चुकीचा चेंडू, नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. बीमर आणि या अनुषंगानं एक सिंगल धाव जरूर मिळेल, मात्र धावबादच्या स्वरूपात इथं अजून एक झटका. भोईर या दोघांचं या ठिकाणी आगमन झालं. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री हेमंत अशोक भोईर, तालुका अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा अंबरनाथ तालुका. या स्पर्धेचे ते
आयोजक आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय रुपेशजी भोईर साहेब आणि अमोलजी भोईर साहेब या दोन्ही मान्यवरांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय निलेशजी मराठे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी होते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. या ठिकाणी जवळजवळ विजयाचा मार्ग सुखकर झालाय. आदर्श वांगणी हा संघ विजय संपादित करतो या मॅचमध्ये. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. पुढील फेरीसाठी पात्र होत आहेत आदर्श वांगणी हा संघ. वेल प्लेट आणि गोड कौतुक करूया जांताराजा बदलापूर गाव या टीमचं सुद्धा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांनी सुद्धा या ठिकाणी पेश केलं. वेल प्लेट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा.